अकोले तालुक्यातील कोतुळ येथे यशो मंदिर सहकारी पतपेढी मर्यादित यांच्या 24व्या नूतन शाखेचे उद्घाटन बुधवार दिनांक 4 मार्च 2026 रोजी उत्साहात संपन्न झालं. उद्घाटन माननीय सीताराम पाटील गायकर, माननीय अध्यक्ष अहमदनगर जिल्हा बँक यांच्या हस्ते झालं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक मधुकर दादा गायकर होते. ब्राह्मणवाडा रोड खटपट नाका येथे सुरू झालेल्या या शाखेमुळे परिसरातील शेतकरी, व्यापारी व नागरिकांना आर्थिक सेवा सुलभ होणार आहेत. पहिल्याच दिवशी 300हून अधिक सभासद नोंदणीसह कोट्यावधी रुपयांच्या ठेवी जमा झाल्या. संस्था 1979 साली स्थापन झाली असून आज 600 कोटी रुपयांच्या टप्प्यावर पोहोचली. संस्थेचे अध्यक्ष भानुदास आरोटे, उपाध्यक्ष अमोल उगले व संचालक मंडळाने नागरिकांचे आभार मानले. उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष आणि या संस्थेचे विद्यमान चेअरमन आदरणीय भानुदासजी आरोटे पाटील, या संस्थेचे संस्थापक आदरणीय मधुकर दादा गायकर, या संस्थेचे माजी चेअरमन बीजी गायकर, या संस्थेचे उपाध्यक्ष श्री उगले पाटील, श्रीयुत दिनेशचंद्र भुळवले, सर्वच या संस्थेचे संचालक, अगस्ती कारखान्याचे आमचे संचालक मनोज देशमुख, अशोकराव वाळून, आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष रोहिदासजी भोर, आमच्या कोतुळ गावचे उपसरपंच राजेंद्रजी देशमुख, रवींद्र देशमुख, बिहार आरोटे, शाहीराव पोखरकर, नेताजी आरोटे, भारत आरोटे सर, सचिन आरोटे, पोपटराव हांडे, भगवान गाजरे, भाऊसाहेब बराते, सर्वच खरं म्हणजे अनेक मान्यवर मंडळी या स्टेजवर उपस्थित आहे. शुभेच्छा देण्यासाठी ती सर्व मान्यवर मंडळी, सर्व या परिसरातील यशो मंदिरला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे खूप अभिमान वाटावा अशी ही यशो मंदिर पतसंस्था मुंबईमध्ये 1979 साली स्थापन झाली. आम्ही नवीनच कार्यकर्ते होतो. ब्राह्मणवाड्याला गेल्यानंतर LB आरोटे साहेबांनी सतत ह्या यशो मंदिरची महती सांगायची आणि सर्वच आमची ब्राह्मणवाड्याची कार्यकर्ते मंडळींचं खूप प्रेम ह्या यशो मंदिरमध्ये होतं. खरं म्हणजे यशो मंदिरची स्थापना ज्या उद्देशाने झाली ती खूप मोठा जो काही पठार परिसर आहे आपला, ब्राह्मणवाडा असेल, काही खालचा जुन्नर तालुक्यातला भाग असेल, इकडे वनकुटे खालचा भाग असेल, ही सगळी मंडळी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुंबई येथे कामाच्या निमित्तानं कार्यरत होती आणि म्हणून त्या मुंबईतल्या आमच्या कामगार असेल, सामान्य माणसाला मदत करण्याच्या दृष्टीने खरं म्हणजे या संस्थेची स्थापना झाली. आणि मग त्यानंतर ग्रामीण भागामध्ये सुद्धा आपल्या काही ग्रामीण भागातले नवीन उद्योजक असतील, छोटे मोठे उद्योजक असतील, काही शेतकऱ्यांना सुद्धा मदत करण्याचं धोरण यशो मंदिरने घेतलं आणि अनेक जुन्नर, संगमनेर, अकोले, पुण्यापर्यंत त्यांच्या अनेक शाखा यशो मंदिरच्या झाल्या आणि आज काल गारगावला झाली आणि आज 23वी शाखा कोतुळमध्ये होते. खरं म्हणजे कोतुळ हा आमचा मळ परिसरातील एक मुख्य गाव. ह्या परिसरातल्या सगळ्या आमच्या ग्रामीण भागातील मंडळींचं हे महत्त्वाचं केंद्र कोतुळ आणि म्हणून कोतुळमध्ये अनेक शाखा आहेत पतसंस्थेच्या. पण यशो मंदिरची शाखा सुद्धा आज खास म्हणून इथं उघडली गेली. तिचं नाव खूप चांगलं काम करणारी एक संस्था म्हणून मधुकर दादांच्या नेतृत्वाखाली काम केलं. सगाजी भुळवलेंनी सुद्धा खूप चांगलं काम यशो मंदिर पतसंस्थेचं केलं. खूप चांगली माणसं खरं म्हणजे या संस्थेला मला 700 सुद्धा काही दिवस अध्यक्ष
शेळके मामा या संस्थेचे होते आणि म्हणून गेली 40-45 वर्ष सातत्याने या संस्थेशी आमचा संबंध ब्राह्मणवाडा आणि त्या सगळ्या पंचक्रोशीतील मंडळी या संस्थेचे सभासद प्रमुख जवळजवळ किती 76,000 सभासद असणारी एवढी मोठी ही संस्था खरं म्हणजे फार चांगल्या पद्धतीनं चालली. इथं 2-3 हजार सभासद असले तर खूप गडबडी खूप त्रास होतो, परंतु नेतृत्व चांगलं मिळाल्यानंतर 76,000 सभासद असणारी संस्था सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने शिवमंदिर चाललेले. चांगल्या ठेवी जवळजवळ मला वाटतं 350 कोटीच्या ठेवी ह्या संस्थेच्या आहेत. खूप चांगल्या अनेक मंडळींना मदत म्हणजे शिवमंदिरच्या माध्यमातून झालेले. म्हणजे आज कुतूळच्या ह्या आमच्या पंचक्रोशीमध्ये सुद्धा खूप चांगलं ठेवी ठेवण्याची खूप चांगली सदन आज मंडळी शेतकऱ्यांची झालेली. खरं म्हणजे ही संस्थेचं आज उद्घाटन होत असताना आठवण येते खरं म्हणजे स्वर्गीय अजितदादा पवार साहेबांची खूप मदत. खरं म्हणजे सहकारी चळवळीला मग ती कारखाने असतील, बँका असतील, पतसंस्था असतील, ह्या सर्व सहकारी संस्थांना ग्रामीण भागातल्या मंडळींना मदत करण्याचं धोरण खरं म्हणजे अजितदादांनी खूप चांगल्या पद्धतीची मदत आम्हा सगळ्यांना केलेली आहे. आणि म्हणून त्यांच्या जाण्यानं खूप मोठी पोकळी त्या सहकारी चळवळीची सुद्धा झालेली आहे. कारण सहकारी चळवळीला खंबीर नेतृत्व महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा मिळालं वसंतदादा पाटलांचं. आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेब असतील, त्यानंतर पवार साहेबांनी मोठ्या पवार साहेबांनी नेतृत्व या सगळ्या चळवळीचं केलं. आणि आज गेली 30-35 वर्ष दादा त्या सहकारी चळवळीचं नेतृत्व करीत होते. आणि म्हणून त्यांच्या जाण्यानं फार मोठी हानी ह्या आपल्या सगळ्यांच्या ग्रामीण भागातील या सहकारी चळवळीने जो काही शेतकरी असेल, कामगार असेल, जो माणूस उभा करण्याचं काम ह्या सगळ्या संस्थांनी केलं. आणि म्हणून ती मोठी आणि एका छोट्या कामासाठी खरं म्हणजे यशमंदिरच्या दादांकडे जायचं मला एक प्रसंग आला. सकाळी किती वाजता बोलव या कामासाठी त्यांनी 6:30 वाजता पुण्याच्या गेस्ट हाऊसला मला वाटतं बिझी नामी होतो. आणि म्हणून अशा अनेक कामांमध्ये खूप लक्ष दादांचं असायचं. आणि म्हणून आता खरं म्हणजे फार लक्षपूर्वक आता ह्या पतपेढ्या चालवल्या पाहिजेत. आता आम्ही खूप पतपेढ्या चालवतो, परंतु खूप अडचणी आहेत. आपण म्हणतो बिगर शेती पतसंस्था, पण शेवटी शेतकऱ्यालाच कर्ज आपण बऱ्याचशा अंशी देतो. अनेक अडचणी वसुलीसाठी होत आहेत. आणि म्हणून जरा व्यवस्थितरित्या चांगले ग्राहक पाहून चांगले ठेवीदार तर मिळतीलच तुम्हाला, परंतु 2.5 कोटीच्या ठेवी आल्या म्हणजे खरी मी तुम्हाला सांगितलं आमचा चांगला भाग ह्या सगळ्या अजितदादांनी पिंपळगाव खाण दिल्यामुळं आम्हाला प्यायला पाणी त्या काळामध्ये नसायचं या सगळ्या परिसरामध्ये. परंतु पिंपळगाव खाणच्या याच्यामुळे 1 लाख टन ऊस सुद्धा वाढला आमच्या अगस्ती कारखान्यासाठी. आणि म्हणून चांगले शेतकरी कष्ट करणारे आमची ह्या मला वाटतं गेली 45 वर्षापूर्वी कोतुळमध्ये आमचे सय्यद शेठ असतील किंवा अनेक आमचे कार्यकर्ते इथे होते. पहिल्यांदा टमाटाची खूप मोठी ह्या परिसरामध्ये आम्ही सुरुवात केली लागवडीची. आणि फार मोठं उत्पादन 100-200 ट्रक टमाटा त्यावेळेस इथे निघायचा. आणि म्हणून खूप कष्ट आणि चांगला शेतकरी ह्या सगळ्या मुळा परिसरामध्ये आहे. आणि म्हणून त्याचा उपयोग सुद्धा सगळ्याच आमच्या पतसंस्थांना ठेवीच्या रूपानं सगळी शेतकरी मंडळी कार्यकर्ते मदत करतायत. आपल्याला सुद्धा मदत ही सगळी आमच्या परिसरातील मुळा परिसरातील सर्व कार्यकर्ते असतील, चांगले शेतकरी मंडळी असतील, ही सगळी मदत करतील. आपण चांगल्या शिस्तीनं मधुकरराव दादांच्या मार्गदर्शनाखाली, सगळ्या होळ यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगली ही संस्था आपण चालवलेली आहे. आणि म्हणून तिला ही शाखा सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने चालेल. तुम्ही आज इथं आम्हाला सगळ्यांना बोलवलं. संस्थेच्या एका शाखेचं उद्घाटन होतं. त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या अगस्ती कारखान्याचे चेअरमन आदरणीय शीतल पाटील गायकर साहेब, त्याचप्रमाणे ह्या संस्थेचे संस्थापक आदरणीय हिमेशदादा गायकर, संस्थेचे चेअरमन भाऊदाजी आरोटे, व्हाईस चेअरमन आमचे मित्र मोगले साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर,
आज अतिशय आनंद होतोय की एका फंडातून चालू झालेली संस्था आज 500 ते 600 कोटीचा टप्पा पार करते आणि आज ही 23वी शाखा कोतूर या गावामध्ये आज तिचं उद्घाटन संपन्न होतंय. कालही गारगावला या शाखेचं आधुनिक उद्घाटन झालं. तर अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या ह्या संस्थेचं काम आहे. मुंबईसारख्या ठिकाणी जी आमच्यासारखे व्यावसायिक कर्मचारी हे सर्व मंडळी मुंबईसारख्या ठिकाणी स्थायिक झाले आणि एक भाग भांडवल म्हणून त्या लोकांना सहकार्य मिळावं म्हणून, माझ्या शेतकऱ्यांना गावच्या ठिकाणी सहकार्य मिळावं म्हणून त्या संस्थेचा मेन उल्लेख आहे. आणि त्या माध्यमातून ही संस्था त्या सर्व गरजू लोकांना काम करते. त्या संस्थेचा आलेख असाच उंचावत जावा. खरं तर मी असं म्हणेल की या संस्थेच्या उभारणीमध्ये आदरणीय संस्थापक एम दादा गायकर असतील, स्वर्गीय एजी उन्हाळे साहेब असतील, यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. आणि म्हणून मी असं म्हणेल की ज्ञानदेवी रतिलाबाया तुकया झालाची कळस. खरं तर या संस्थेचं जे मूळ रूप आहे त्या 2 व्यक्तींनी रुजलं आणि त्याचा कळस चढवण्याचं काम आताचे जे चेअरमन आहेत भांडादादा अरोटे असतील, व्हाईस चेअरमन असतील आणि सर्व संचालक मंडळ असं अतिशय चांगल्या प्रमाणे काम करतात. त्यांनाही खूप खूप शुभेच्छा. आपण सर्वजण या ठिकाणी आलात. कोतूर आणि कोतूर पंचकोशातील सर्व ग्रामस्थ मंडळी आहेत. आमच्या बदगीपासून इकडे पिंपळवाडीपर्यंत असणारी सगळी मंडळी आहेत. सर्वांना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त या संस्थेमध्ये सभासद कसे वाढवता येतील, ठेवी पण कशा ठेवता येतील, या सगळ्यांकडं आपण विशेष लक्ष दिलं पाहिजे. मी आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो. माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ॲडव्होकेट हांडे साहेबांनी मात्र आपल्या मर्मावर खऱ्या अर्थानं बोट ठेवलेला आहे. यशोमंदिर पतपेढी ही संस्था जानेवारी 1979 साली सुरू झाली याचा उल्लेख या ठिकाणी झाला. माझ्या लहानपणी मला आठवतं मधुकर गायकर साहेब आहेत, शिंगोटे मास्तर होते. त्याचबरोबर आमच्या बहिणीचे सासरे बाबूराव मास्तर उर्फ गोविंद धोंडेबा महाले मास्तर हे सुद्धा त्या संस्थापक प्रवर्तकामध्ये होते. आणि त्यावेळी आमच्या घरी आल्यानंतर या संस्थेबद्दल नेहमी चर्चा व्हायची आमच्या वडिलांबरोबर. तर अशी वस्तुस्थिती असताना गेली 40 वर्षापूर्वी पुढची कार्यक्रमाला काय असेल याचं उद्दिष्ट ठेवून या मंडळीने ही संस्था स्थापन केली. आणि त्याच अनुषंगाने आपल्या तालुक्यामध्ये आदिस्थिपक संस्थेची स्थापना सुद्धा झाली. या संस्थेची 23वी शाखा सुरू होताना कोतूर सारख्या आणि कोतूर भागातील सर्व पंचक्रोशीला याचा निश्चितपणे फायदा होणार आहे. या ठिकाणी उल्लेख झाला कर्जाच्या स्वरूपामध्ये. अजूनही शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. शेती आणि शेतकरी हा केंद्रबिंदू मानून अनेक बँका, अनेक संस्था खरं तर खऱ्या अर्थाने पुढे येत आहेत. परंतु ज्यांना सुरुवातीला सभेच्या आधीच आपण वंदन केलं ते महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या प्रयत्नातून आणि गायकर साहेबांच्या आग्रहातून या मुळा परिसरामध्ये पिंपळगाव खांड सारखं धरण उभं राहिलं आणि खऱ्या अर्थानं कोतूर पंचक्रोशीमध्ये विकासाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. आणि त्यानंतर आपण पाहिलं असेल बोरी असेल, वाघापूर असेल, लईत लिंगदेव असेल, या भागामध्ये अनेक डोंगर कपारीमधून सपाटीकरणाचा धडाका या 72 शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थानं सुरू केला. त्यामध्ये जेसीबी पोकळांचा मोठा वापर झाला आणि पाईपलाईन बघता बघता हा मुळा परिसर खऱ्या अर्थाने हिरवागार झाला. हे सगळं करीत असताना शाश्वत शेती करताना शेतकरी भक्कमपणे आपल्या पायावर उभा राहण्यासाठी आर्थिक गरज असते आणि ती गरज खऱ्या अर्थाने वेगवेगळ्या बँकांनी सुरू केली. ती पत ओळखली. त्याचाच एक भाग म्हणून यशोमंदिर पतपेढी सुद्धा आपल्या कोतूर सारख्या गावामध्ये आता आलेली आहे. परंतु आपली या निमित्तानं जबाबदारी निश्चितपणे पडते. हांडे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे संस्थेची तरलता, संस्थेचा NPA वसुली या सगळ्या गोष्टीकडे आपल्याला बारकाईने लक्ष द्यावे लागेल. आणि आपल्या कोतूरमध्ये यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्यादित घाटकोपर या शाखेचा शुभारंभ आपल्या सर्वांच्या साक्षीने संपन्न झाला. आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष, या संस्थेचे संस्थापक, माजी अध्यक्ष, ज्येष्ठ संचालक मधुकर चादू गायकर साहेब, उपस्थित ज्यांच्या शुभ हस्ते उद्घाटन समारंभ संपन्न झाला ते आपल्या सहकारातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन आणि अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन
सीताराम पाटीलजी गायकर साहेब, उपस्थित या सर्व शाखेचे संचालक, तसेच या बँकेचे अध्यक्ष बंगाजी आरोटे, उपाध्यक्ष अमोलजी उगले, उपस्थित सर्वच सन्माननीय पंचक्रोशीतून उपस्थित असलेले सर्वच सहकार संस्थांतील, ग्रामपंचायत विभागातील सरपंच, उपसरपंच आणि सहकारातील सर्व संस्थांचे पदाधिकारी, खरं तर आज कोथरूडमध्ये शाखेचं नूतन उद्घाटन संपन्न झालं. अतिशय मोठी असलेली आपली ही यशोमंदिर पतसंस्था, खरं तर संस्थेचे संस्थापक मधुकरजी गायकर साहेब यांनी जी संस्था आपल्या पंचक्रोशीतून एक ब्राह्मणवाडा गावातून छोटस असं असलेलं एक व्यक्तिमत्व, आणि त्या व्यक्तिमत्वानं एवढी मोठी आज राज्यामध्ये नावलौकिक असलेली शाखा त्यांनी सुरू केली. खऱ्या अर्थानं त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे, कारण याचा मुख्य उद्देश पण एक आहे. या पंचक्रोशीत अनेक तरुण रोजगार उभं करण्याचं काम यशोमंदिर संस्थेने केलं. हे करत असताना छोटे मोठे व्यापारी असतील, लहान शेतकरी असतील, ज्यांनी जेसीबीचं कर्ज असेल, पॉकलनचं कर्ज असेल, किंवा व्यापारी क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व व्यापारी असतील, यांना मोठं करण्याचं काम आणि त्यांना स्वतः पायावर उभं करण्याचं काम या यशोमंदिर पतसंस्थेने केलं. निश्चितच एक अतिशय धन्यवाद देवा तेवढं थोडं आहे. आणि आज काल घारगाव येथे एक मोठं उद्घाटन संपन्न झालं, आज कोथरूडमध्ये होतंय. आणि अतिशय सुसज्ज आणि चांगली असलेली ही पतसंस्था नावलौकिक आहे. म्हणून हांडे साहेबांनी जे सांगितलं त्यांच्या भाषणात का खरं आहे का आपण घेतलेलं कर्ज नियमित फेडलं पाहिजे. म्हणून निश्चित हे कर्ज फेडत असताना आपण त्याचा जर व्याजदराचा विचार केला तर कर्ज घेणाराचाही तोटा आहे आणि संस्थेचाही तोटा आहे. त्या निमित्ताने आपल्याला उद्घाटक म्हणून लाभलेले आपल्या सर्वांचे नेते, सहकार श्री आदरणीय सीताराम पाटील गायकर साहेब, या संस्थेचे संस्थापक आदरणीय मधुकरदादा गायकर, चेअरमन किसनांना पोखरकर, सयाजीराव पोखरकर, त्याचप्रमाणे आमचे राजू पाटील, भाऊसाहेब बराटे, आमचे मित्र ॲडव्होकेट नेताजी, ॲडव्होकेट गवांदे आणि सर्व उपस्थित. खरं मी अनेकांची नवीन सर्वांचीच नावं घेऊ शकतो, एवढे ओळखीचे चेहरे माझ्यासमोर आहेत. आमचे पोपटराव आहेत, DR आहेत, सचिन आहे, भारत सर आहेत, वगैरे वगैरे. हे सर्व खरं म्हणजे वेळ फार झालेला आहे, त्यामुळे आपला वेळ फार घेणार नाही. काल मी सहकाराबद्दल सांगितलेलं आहे. अशा खंडामध्ये सहकारी तत्वावर जो काही सहकाराचा पाया घातला तो नगर जिल्ह्याने घातला, आणि या नगर जिल्ह्याने घातलेल्या पायावर खऱ्या अर्थाने सहकार मोठा झाला आणि महाराष्ट्रातच नाही तर देशभर तो पसरला. यशोमंदिर सहकारी पतसंस्थेचं वैशिष्ट्य असं आहे की सरळ व्याजाने आकारणी केली जाते, व्याजाचं अकाउंट वेगळं ठेवलं जातं, परंतु वसूल करताना मात्र व्याज पहिलं घेतलं जातं, हे लक्षात घ्या. आता सचिननं सांगितले सर्वसामान्यांचे गोरगरिबांचे नळ भागावी म्हणून कर्ज दिलं जातं. मी वकील आहे 8-10 पतसंस्थांचा आणि 2 जिल्हा बँकेसह 2 जिल्हा लेवलच्या बँकांचा मी कायदेविषयक सल्लागार आहे. त्यामुळे अनेक वेळा या संदर्भातली प्रकरणं ज्यावेळेस माझ्याकडे येतात त्यावेळेस सहकाराच्या पद्धतीने किंवा कायद्यानं एक कारवाई होते 101ची, दुसरी कारवाई होते 91ची. 101ची जी काही कारवाई 1960च्या कायद्यानुसार होते ते AR तुम्हाला वसुली दाखला देतो, आणि 91 खाली जी कारवाई होते ते सहकारी कोर्ट तुम्हाला निवाडा देतो. आता ज्या वेळेस तुम्हाला 101चा सक्ती वसुली दाखला मिळतो त्यावेळेस तुमच्या तारण असलेल्या प्रॉपर्टीचा लिलाव करण्यापर्यंतची कायदेशीर प्रोसिजर आहे. आणि 91चा ज्यावेळेस निवाडा होतो त्यावेळेस ती जमीन, ती प्रॉपर्टी जप्त करण्याचा तर कायद्याने अधिकार संस्थेला आहेच आहे, परंतु कोर्टामध्ये दरखास्त दाखल करून तुम्हाला दिवाणी करून वॉरंट सुद्धा काढता येऊ शकतं. आणि म्हणून हे जे काय प्रत्येक संस्थेचा आत्मा हा वसुली आहे, सांगतो वसुली आहे. आणि हे काही सरकारी अनुदान नाही आहे. सरकारी अनुदान नसल्यामुळं हे तुमचा ठेवीचा जो काही पैसा आहे तो कर्ज रूपाने वापरला जातो, आणि ठेवीच्या आणि कर्जाच्या व्याज दरातला फरक यावर ही संस्था चालत असते. आणि म्हणून आपली रिकव्हरी ही चांगली असली पाहिजे. कधी कधी मग अप्रिय कारवाया कराव्या लागतात. गायकर साहेब इथं बसलेले अनेक चांगल्या कारण गायकर साहेबांचं सरळ सांगितले, किती मोठा माणूस असला, माझा किती जवळचा कार्यकर्ता असला तर वसुलीमध्ये तडजोड नाही. ते म्हणतात ते कोर्ट ते तुम्ही पाहून घ्या, अशा पद्धतीने ते सांगतायत. आणि मला सांगायला आनंद होतो तर अगस्ती पास संस्थेचाही थोडा रेंगाळलेला वसूल गेल्या 2 वर्षात 25-30 कोटीचा वसूल खऱ्या अर्थाने झालेला आहे. काही अप्रिय कारवाई करत असताना काही लोक नाराज होतात.
खरं म्हणजे तुम्ही नाराज होऊ नका, कारण ही संस्था तुमची आहे आणि तुम्ही संस्थेची असल्यामुळे तुम्हाला वेळेला मदत केलेली असते, त्यामुळे वेळेवर परतफेड केली पाहिजे. चंद्रावरती डाग आहे, सूर्यावरती आग आहे. आमचा तुमच्यावर राग आहे तो प्रेमाचाच एक भाग आहे, कारण आम्ही काय तो प्रेमाचा भाग म्हणजे तुमची ज्यावेळेस गरज असेल त्यावेळेस ती आर्थिक मदत केलेली असते आणि परतफेड करणं हे तुमचं अतिशय चांगलं कर्तव्य असतं. सहकार येत होता, सहकार जात होता, सहकाराने रेटला थेट मंत्रालयात. आणि म्हणून सहकाराची ताकद फार मोठी आहे. काल मी सांगितलं का सहकारामध्ये सरकार बदलण्याची ताकद होती, परंतु अलीकडे मात्र सहकाराला दृष्ट लावण्याचे काही लोक काम करतायत आणि हे सहकारी चळवळीनं मात्र मोडून काढलं पाहिजे. आणि हे तुमचं आमचं कर्तव्य आहे. हे तुमच्या आमच्या संस्था आहेत, आपण उभ्या केलेल्या संस्था आहेत, सावकारी पद्धतीच्या नाही. अनेक मोठे काही मल्टीनॅशनल काही बँका आहेत, काही तुमच्या फायनान्स कंपन्या आहेत, त्यांचं तुम्ही पाहिलं नाही. व्हेकल लोन जर तुम्हाला दिलं, एक हप्ता थकला ना तर तुमची गाडी ओढून नेतात लगेच दुसऱ्या. पण आपण सहकार्याने करतो. एक हप्ता थकला, कुठेतरी कार्यकर्त्यांना भेटतात, साहेब आर्थिक अडचण आहे, अजून 1 महिना थांबा, 2 महिने थांबा, आपण तेवढी सवलत देतो. पण मित्र हो, ह्या सवलतीचा तुम्हालाच तोटा होतो. ज्या वेळेस 1 लाखाचे 2 लाख होतात आणि तुम्ही 10 वर्ष पाहत नाही, त्यावेळेस 1 लाखाचे 10 लाख सुद्धा होतात. आणि मग कर्जदार म्हणतो मी तर 1च लाख काढलं होतं, तुम्ही 10 लाखाचा वसुली दाखला मिळवला, 10 लाखाचा निवाडा मिळवला, 10 लाखाची दरखास्त दाखल केली. हे कसं? तर मित्र हो, आपण आपलं कर्तव्य पार नाही पाडलं तर तेच आहे ना. तुम्हाला सांगतो, तुम्ही जर ठेव ठेवली तर तुम्ही 8-9% जे काही व्याज घेतात त्याच्यामध्ये 7 वर्षामध्ये ते पैसे 1 लाखाचे 2 होतात, 14 वर्षात 2चे 4 लाख होतात. 1 लाखाचं सांगतोय मी. आणि जर समजा हे नाही भरलं आणि कर्जदार मात्र ठेवीदार मात्र या 7 वर्षामध्ये आता नाहीतर 5 वर्षात दुप्पट होत होते. 2 लाख घेतो, 2चे 4 घेतो, 4चे 8 घेतो आणि असं 10, 15 वर्ष जर तुम्ही तुमच्या कर्जाकडे पाहिजे नाही तर एका कर्जाचे 10 लाखात दावा होईल. तुमचंही नुकसान आहे, तुमचंही नुकसान आहे, संस्थेलाही अडचण येते. आणि म्हणून विश्वासावर संस्था चालत असते. कोणावरही अप्रिय कारवाया करायला लागू नये असं मला वाटतं. यशोमंदिर सहकारी पतसंस्थेच्या संदर्भात जर सांगायचं असलं तर यशोमंदिर सहकारी पतसंस्थेची ही वसुली फार चांगली आहे आणि ते तुम्हाला मात्र ते एनपीएची फार दखल घेताय सांगतो मी. त्यांचा सल्लागार असल्यामुळे प्रत्येक शाखेची ज्यावेळेस बारकाईने पाहणी करतो त्यावेळेस त्यांचा एनपीए अगदी 2 आणि 5% असतो. आणि अजून आपल्या एनपीए आपल्या लेखी नाही. एनपीएचा विचार केल्याशिवाय संस्था चालवणे केवळ अशक्य होईल. आणि म्हणून या संस्था आपण तयार केलेल्या, आपल्यासाठी तयार असलेल्या, आपली गरज भागवण्यासाठी तयार आहे. आणि म्हणून या संस्थेला सहकार्य करावं. यशोमंदिर सहकारी पतसंस्था इथं आलेली आहे, सगळं बारकाईने पाहावा. अनेक पतसंस्था आहेत, अनेक प्रॉपर्टी कर्जाचे बोजे आहेत, ते सुद्धा बारकाईने पाहूनच तुम्ही हे प्रकरण केली पाहिजे. आणि करतोय आपला आहे म्हणून त्याच्याकडे वसुली मागायचंच नाही असं काही करू नका. प्रत्येक वेळी 1 हप्ता थकला, फार घरातला थकला तरी पण घरच्या लोकांना सांगितलं पाहिजे बाबा आता हे भरलं पाहिजे. अशा पद्धतीने जर तुम्ही पंचवर राहिला, कर्तव्यदक्ष राहिला तर निश्चितच तुम्हाला त्या कर्जाचा चांगल्या पद्धतीने फायदा होईल. आणि नाही तर आकाशातील देवानो आता तरी जागे व्हावे, आपल्याच लेकरांचे दुःख तरी पाहावे. यशाचा घालून पाया जातो क्षणात वाया, आम्ही तो काया आमचीच दुर्बल काया. अशा पद्धतीने करू नका. आपण हे विकासासाठी स्थापन केलेल्या संस्था आहे आणि तो विकासासाठीच त्या वापरल्या पाहिजे. नाही तर सकाळी मंत्री आला वृक्षारोपण करून गेला, दुपारी बकरा आला ते वृक्ष खाऊन गेला आणि संध्याकाळी मंत्री आला बकराच खाऊन गेला. असं पद्धतीचं काय होऊ नये. आणि म्हणून या संस्था चालवायचं अशा पद्धतीने नेटाने चालवल्या पाहिजे. पुन्हा एकदा अकोला कुतूर नगरीमध्ये मी यशोमंदिर सहकारी पतपेढीचे स्वागत करतो आणि भावी कार्यास शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. समारंभ या ठिकाणी संपन्न होतो. खरं तर आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ संचालक, त्याचप्रमाणे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय MS गायकर साहेब, त्याचप्रमाणे ज्यांच्या माध्यमातून आजचा हा उद्घाटन समारंभ संपन्न झाला ते आमच्या सर्वांचे मार्गदर्शक, अगस्ती सहकारी कारखान्याचे अध्यक्ष सन्माननीय सीताराम पाटील गायकर साहेब, त्याचप्रमाणे या संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक मंडळ, त्याचप्रमाणे या संस्थेवरती प्रेम करणारे सर्व या ठिकाणी उपस्थित असणारे सभासद बंधू आणि भगिनींनो, खरं तर आज या ठिकाणी कोतूर शाखेचा उद्घाटन समारंभ पार पडला. मी यशोमंदिर परिवाराचं मनापासून धन्यवाद देतो, त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. कारण सुरुवातीला या पतसंस्थेचा कार्यक्षेत्र हे शहराकडे होतं आणि खऱ्या अर्थानं त्यांनी आता ओतूर असेल, आळेफाटा असेल, संगमेर असेल, अकोला असेल, आपली ब्राह्मणवाडा असेल,
आणि आता कोतुळ या ठिकाणी काल घारगाव या ठिकाणी यांच्या शाखा सुरू केलेल्या आहेत. खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना, गरिबांना ज्यांना खऱ्या अर्थाने गरज आहे त्यांच्यासाठी या पतसंस्थेने काम करायचं उद्दिष्ट आपल्या डोळ्यासमोर ठेवलंय आणि म्हणून यांचे मानावे तेवढे आभार, मानावे तेवढे धन्यवाद कमीच आहे. खर तर आपल्या सभासदांची बचत व्हावी आणि बचत झाल्यानंतर त्यांना कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध व्हावा हा उद्देश खरं तर पतसंस्थांचा असतो. म्हणून मी या यश मंदिर परिवाराला त्यांच्या भावी वाटचालीला मनापासून शुभेच्छा देतो. या ठिकाणी आम्हाला निमंत्रित केलं, 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल या परिवाराचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. शाखेचं उद्घाटन या ठिकाणी होत असताना मनापासून खूप आनंद होत आहे. वास्तविक पाहता या कार्यक्रमासाठी आमचे मार्गदर्शक, आमचे प्रेरणास्थळ आदरणीय सीताराम पाटील गायकर साहेब उद्घाटन म्हणून उपस्थित राहिले, त्यांचे देखील या ठिकाणी मी आभार मानतो. त्याचप्रमाणे या संस्थेचे सर्व चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व परिसरातील ग्रामस्थ, सभासद बंधू, वास्तविक पाहता यशो मंदिर सहकारी संस्थेचा त्या ठिकाणी आलेख कसा वाढत गेला, या संस्थेच्या भरभराट कशी होत गेली याबद्दल सन्माननीय चेअरमन साहेबांनी आपल्या मनोगतामध्ये या ठिकाणी सर्व सांगितलेलं आहे. तरी देखील या ठिकाणी आपल्या ग्रामीण भागातील लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, आपल्या ग्रामीण भागातील लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी या आपल्या संचालक मंडळाने ग्रामीण भागामध्ये काल एक घारगाव या ठिकाणी 22व्या शाखेचं उद्घाटन झालं आणि या ठिकाणी आज 23व्या शाखेचं उद्घाटन होत आहे. हा जो निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानतो. वास्तविक पाहता या ठिकाणी अनेक पतसंस्था कार्यरत आहेत, परंतु या ठिकाणी यशो मंदिर सारखी पतसंस्था निश्चितच आपल्याला भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीचा आधार देईल, आपल्याला मदत करेल, आपल्या सर्वांना सहकार्य करेल, यामध्ये अजिबात शंका नाही. आणि आपणही या ठिकाणी या पतसंस्थेला त्या ठिकाणी जे सहकार्य लागेल ते आपल्याकडून अपेक्षित आहे आणि आपल्या अडचणी सोडवण्यासाठी ही पतसंस्था कटिबद्ध राहील अशी या ठिकाणी मी आपणास शब्द देतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी या पतसंस्थेच्या ठेवीबद्दल, कर्जाबद्दल सगळी माहिती आपल्याला सांगितलेली आहे. तरी देखील आपण सर्वजण उपस्थित राहिलात, आपण देखील आभार मानतो आणि या पतसंस्थेच्या पुढील वाटचाली शुभेच्छा देतो. आणि आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय सीताराम पाटील गायकर, आपल्या संस्थेचे संस्थापक एम एस दादा गायकर, त्याचप्रमाणे आपल्या कोतुळ शाखेच्या उद्घाटन प्रसंगी लाभलेले सर्व उपस्थित मान्यवर, त्याचप्रमाणे सर्व सभासद बंधू आणि भगिनींनो, आज आपण सर्वजण श्री कोतळेश्वर देवस्थानच्या पुण्य पावनभूमीत आपल्या संस्थेच्या कोतुळ शाखेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी एकत्र आलो आहोत. ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. या मंगलमय प्रसंगी कोतुळेश्वरच्या चरणी वंदन करून मी माझ्या प्रास्ताविकास सुरुवात करत आहे. आपल्या संस्थेची स्थापना 10 जानेवारी 1979 रोजी स्थापन झाली. यशस्वी वाटचालीची ही 47 वर्ष आज पूर्ण झाली. संस्थापक एम एस दादा गायकर यांनी सामाजिक जाणीव, प्रामाणिकपणा आणि दूरदृष्टी ठेवून या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्यासोबत कैलासवासी शेळके मास्तर असतील, माहले मास्तर असतील, बोडके मास्तर असतील, तसेच एस एस हांडे साहेब असतील, कैलासवासी जेडी मते साहेब असतील, तसेच प्रवर्तक मंडळातील सर्व सदस्यांनी मोलाचे योगदान दिले. स्वर्गीय यज्जीव हळवे साहेब यांच्या मार्गदर्शनामुळे संस्थेचा विकास सातत्याने होत गेला. आज संस्थेचे उल्लेखनीय टप्पे आपण गाठत आहोत. यामध्ये सभासद संख्या जवळ 76,261 सभासद असून 342 कोटी रुपयाच्या ठेवी आज आपल्या संस्थेमध्ये आहेत. लोकांची विश्वासार्हता याच्यातून आपल्याला दिसून येते. त्याचप्रमाणे आपण 249 कोटीचं कर्ज वाटप या माध्यमातून आपण केलेलं आहे. आपण संस्थेच्या या प्रगतीमध्ये अनेक गावातील सभासदांचे अमूल्य सहकार्य लाभलेले आहे. त्यामध्ये विशेषतः कोतुळ, बोरी, वाघापूर, लहित, लिंगदेव, शिवदड, पिंपळगाव खांड, पांगरी, धामणगाव पाट, पाडाळे, शेलत, आंभोळ, अभितखिंड, सातेवाडी, नाचलगाव, ब्राह्मणा, बेलापूर, जांभळे, बदगी, चैतन्यपूर, जाचकवाडी, म्हसवंडी, कळंब, मण्याळ, पिसेवाडी, भोळेवाडी, बोरी, वाघापूर, मोगरस, पैठण, पळसुंदे, लहित खुर्द, लहित बुद्रुक, लिंगदेव, करंडी, केळी, कोतुळ, केळी, ओतूर, गारवाडी, घोटी, शिळवंडी, सोमलवाडी, कोहणे, कोथळे, तळे, लवाळी, पाचनाई तसेच पंचकोशीतील सर्वच गावातील सभासदांनी संस्थेवर अपार विश्वास ठेवून ठेवी व्यवहार आणि आर्थिक व्यवहारात सहकार्य दिले. या सर्व गावातील सभासदांचा विश्वास आणि पाठबळ हाच आपल्या संस्थेचा यशाचा खरा आधारस्तंभ आहे.
संस्था म्हणजे केवळ आर्थिक व्यवहार करणारी संस्था नव्हे, तर ती सामाजिक परिवर्तनाची चळवळ आहे. तिची प्रमुख उद्दिष्ट म्हणजे समाजात आर्थिक पत निर्माण करणे, बचतीची सवय लावणे, ग्रामीण युवकांना व्यवसायासाठी प्रवृत्त करणे, उद्योगधंद्यांना चालना देणे, लघु व सूक्ष्म उद्योगांना आर्थिक मदत करणे, ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणे, सामाजिक व शैक्षणिक कार्यात सहभाग घेणे, बदलत्या काळातील जबाबदारी. आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये बँका आणि सहकारी संस्था यांच्यात मोठी स्पर्धा आहे. सहकार खात्याचे नियम, आर्थिक बदल आणि तांत्रिक प्रगती यांचा समतोल राखत सभासदांना उत्कृष्ट सेवा देणे हे मोठे आव्हान आहे. तरी सुद्धा संस्था सर्व नियमांचे पालन करून आपली संस्था पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह सेवा देत आहे. आज कोथरूड शहराच्या साक्षीने सुरू होणारी कोथरूड शाखा ही केवळ नवीन कार्यालय नसून कोथरूड आणि पंचक्रोशीतील सर्व गावांच्या आर्थिक प्रगतीचा केंद्र ठरणार आहे. ही शाखा स्थानिक शेतकरी, व्यापारी, युवक, महिला बचत गट यांच्यासाठी नव्या संधी निर्माण करेल आणि आर्थिक विकासाला गती देईल. संस्थापकाचे स्वप्न, ज्येष्ठांचे मार्गदर्शन, संचालक मंडळाचे नियोजन, कर्मचाऱ्यांची मेहनत आणि सभासदांचा अटळ विश्वास या सर्वांच्या बळावर आज आपण हा ऐतिहासिक क्षण अनुभवत आहोत. कोथरूड शहराच्या आशीर्वादाने आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने संस्था पुढील काळात आर्थिक व उच्च शिखर गाठेल असा मला ठाम विश्वास आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय सहकार. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे akl gavkari@gmail.com.